डाळिंबावरील तेल्या रोग. डाळिंबाची लागवड भारतात अनेक वर्षापासून केली जात असून त्यामध्ये महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे. महाराष्ट्रातील बहुतेक भाग आवर्षणप्रवण असल्याने डाळिंब या फळबागेखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. कारण डाळिंब या फळझाडाची वाढ हलक्या ते मध्यम जमिनीत चांगली होत असून समशीतोष्ण व कोरडे हवामान अनुकूल ठरत असल्याने दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना हे फळपीक वरदान ठरत आहे. मात्र अशा परिस्थितीत अलीकडे एक नवीन समस्या भेडसावत आहे, ती म्हणजे तेल्या रोग. याला काही भागात बिब्या असेही संबोधले जाते. भारतात या रोगाचा प्रादुर्भाव प्रथम 1952 साली कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि राजस्थान या राज्यातील डाळिंबावर आढळून आला. त्यानंतर 1959 साली सखोल संशोधनांती हा रोग झॅंथोमोनास पुनिकी या अणुजीवामुळे होत असल्याचे डॉक्टर हिंगोरानी आणि सिंग यांनी सिद्ध केले. रुबी या जातीच्या डाळिंबावर सर्वप्रथम या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला. महाराष्ट्रात कर्नाटक राज्यातून 2000 साली रुबी जातीची तेलकट डाग रोगग्रस्त कलमे आणली गेली आणि तेव्हापासून या रोगाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रातील डाळिंब बागांवर सुरू झाला. महाराष्ट्रात 2003 साली सोलापूर जिल्ह्यातील चिकमहूद, सांगोला येथील डाळिंब बागेत सर्वप्रथम तेल्या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला. त्यानंतर सोलापूर, सांगली जिल्ह्यातील डाळिंबावर या रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने झाला. या पाठोपाठ सध्या पुणे, अहमदनगर तसेच नाशिक जिल्ह्यातील कसमादे पट्ट्यात, कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा याच प्रादुर्भाव आढळून आला आहे. हा जीवाणुजन्य रोग पाने, फुले, फांद्या, खोड आणि फळांवर होती. रोगाची लक्षणे. 1. पानावरील रोगाची लक्षणे. रोगाची प्रथम सुरुवात ही पानांवर होते. अनुक्रमे कोवळ्या फुटी, फुले आणि फळे यावर रोग येतो. सुरुवातीला रोगग्रस्त पानावर लहान आकाराचे लंब गोलाकार ते आकारहीन पाणथळ तेलकट डाग येतात. अनुकूल हवामानात हे डाग एकत्र येऊन ते 1 ते 2 सेंमी आकाराचे होतात. नंतर हे ठिपके काळपट रंगाचे होतात. ठिपक्यांच्या कडेला पिवळसर वल्य दिसते. यावरून हा रोग ओळखणे सोपे जाते. हळूहळू रोगग्रस्त पाने पिवळी पडून मोठ्या प्रमाणावर पानगळ होते. फुलकळीवरील रोगांची लक्षणे पानाप्रमाणे असतात. 2. फुलावरील रोगाची लक्षणे. फुलांवर व कळ्यांवर काळपट डाग पडतात व ते फुलकळीसोबत वाढू लागतात. 3. फांदीवरील रोगाची लक्षणे. पानाप्रमाणे कोवळ्या फुटीवर रोगाचे ठिपके साधारण फांदीच्या पेऱ्यावर फुटीच्या बेचक्यात दिसून येतात. ठिपाक्याचे लांब गोलाकार चट्ट्यात रूपांतर होऊन ते गर्द तपकिरी व काळपट रंगाचे आणि थोडेसे खोलगट होतात. काही वेळस ठिपक्यांच्या ठिकाणी सालीस तडे जातात आणि रोगग्रस्त भागातून पुढील फांदी सुकून वाळून जाते. 4. फळावरील रोगाची लक्षणे. फळावर पानांप्रमाणे पाणथळ तेलकट डाग पडतात. हे ठिपके हळूहळू वाढत जाऊन ते एकमेकात मिसळतात. रोगग्रस्त भाग तपकिरी ते काळसर तेलकट होतो. रोगाचे प्रथमावस्थेत आढळणारे तेलकट डाग अनियमित, लंबगोलाकार आकाराचे तसेच एकमेकात मिसळत असलेले मध्यभागी काळसर पडलेले असतात. नंतर फळाला रोगग्रस्त भागावर आडवे उभे तडे जातात व फळे सुकतात. फळावर थोडा जरी रोग आला तरी त्यांची प्रत पूर्णपणे खराब होते आणि फळांना बाजारभाव मिळत नाही. या रोगामुळे 30% ते 50% नुकसान होते, परंतु वाढीस पोषक वातावरण असताना अतिरोगग्रस्त बागेत 80% ते 100% नुकसान होऊ शकते. 6. खोडावरील रोगाची लक्षणे. खोडावर सुरुवातीला पाणथळ तेलकट डाग दिसतात. कालांतराने हे डाग तपकिरी होतात. खोडावर या डागांचे गर्डलिंग किंवा खाच तयार होते व तेथून झाड मोडते. रोगाचे कारण. तेलकट डाग हा रोग झॅंथोमोनास आक्झानोपोडिस पीव्ही पुनिकी या अणुजीवामुळे होतो असे आढळून आले आहे. अणुजीव जीवाणू रोगग्रस्त अवशेष मिश्रित जमिनीत टिकून राहण्याचा कालावधी
तेलकट डागग्रस्त बागेतून रोगग्रस्त अवशेष मिश्रित मातीचे प्रयोगशाळेत अभ्यास केला असता मातीमध्ये या रोगाचे अणुजीव जीवाणू 9 महिन्यापर्यंत जिवंत राहू शकतात, असे आढळून आले आहे. रोगाचा प्रसार. प्राथमिक प्रादुर्भाव. रोगग्रस्त भागातून आणलेल्या गुटिकल्माचा वापर केल्यास बागेत प्रथम रोगाची लागण होते. बागेशेजारी रोगग्रस्त फळे आणि झाडाचे रोगग्रस्त अवशेष टाकल्यास त्यापासून बागेत रोगाचा प्रसार होतो. बाग स्वच्छ ठेवल्यास, त्याचबरोबर झाडांच्या दाटीमुळे हवा खेळती राहिल्यास व सूर्यप्रकाशाचा अभाव असल्यास रोगाचा प्रसार आणि वाढ झपाट्याने होते. दुय्यम प्रादुर्भाव. रोगाचा प्राथमिक प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यांचा बागेत दुय्यम प्रसार हा पावसाच्या पाण्याबरोबर वाहून आलेली रोगग्रस्त पाने, वादळी पाऊस, अवते अवजारे, मातीचे कण, आंतरमशागत करताना तसेच मजुरांच्या हाताळणीमुळे, जमिनीवर वाहणारे पाणी इ मुळे होतो, परंतु हवेमार्फत रोगाचा प्रसार फारच कमी होतो. रोगास अनुकूल परिस्थिती. पावसाळी हवामानात रोगाचा प्रादुर्भाव आणि वाढ अतिशय झपाट्याने होते. रोगाच्या वाढीसाठी साधारणत उष्ण तापमान 28 ते 38 डी. मध्यम ते भरपूर आर्द्रता 50 ते 90, अधूनमधून हलका पाऊस आणि ढगाळ हवामान अशा वातावरणात रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. तसेच रोगकारक जीवाणू हे 50 डी. तापमानापर्यंत जिवंत राहू शकतात. हंगामाच्या सुरुवातीला नवीन बहार फुटल्यानंतर जोराचा मान्सूनपूर्व पाऊस झाल्यास रोगाचा प्रादुर्भाव हमखास होतो. रोग व्यवस्थापन. 1. हलक्या ते मध्यम 45 सेंमी. पेक्षा कमी खोली जमिनीत डाळिंबाची लागवड करावी. 2. डाळिंबाची लागवड शिफारशीनुसार 4.5 ते 3.0 मीटर अंतरावर करावी. 3. रोगग्रस्त भागात शक्यतो हस्त बहार घ्यावा. 4. लागवडीसाठी रोग नसलेल्या क्षेत्रातून रोपवाटिकेतून निरोगी कलमे रोपे आणावीत. 5. बागेस ठिबक सिंचनाद्वारे पाणी द्यावे. त्याचप्रमाणे बागेत पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी. 6. प्रत्येक झाडास 3 ते 4 खोड ठेवावेत, तसेच जमिनीपासून 2 फुटापर्यंत खोडावर फांद्या ठेवू नयेत. सर्व खोडांना जमिनीपासून 2 फुटापर्यंत बोर्डो पेस्टचा लेप पावसाळी वातावरण सुरू होण्यापूर्वी लावावा. 7. तसेच छाटणीनंतर खोडावर व छाटलेल्या भागावर कॉपर ऑक्सीक्लोराइड 15 ग्रॅम, कार्बारिल 6 ग्रॅम, DDVP 3 मिली 1 मिली स्टिकर पाण्यात मिसळून तयार झालेल्या द्रावणाचा मुलामा द्यावा. 8. छाटणीची व इतर अवजारे निर्जंतुक करून वापरावीत. त्यासाठी 1.5 सोडियम हायपोक्लोराइडच्या द्रावणात सर्व साहित्य 10 ते 15 मी बुडवावे. नंतरच या अवजारांचा वापर करावा. 9. रोगग्रस्त पाने, फुले, फळे आणि फांद्या गोळा करून जाळून टाकाव्यात. 10. छाटणीनंतर लगेच 1% बोर्डो मिश्रणाची पहिली फवारणी करावी. 11. ब्लीचिंग पावडर अथवा कॉपरडस्ट 4-10 किलो प्रति एकर प्रमाणे जमिनीवर धुरळणी करावी. 12. दुसऱ्या फवारणीनंतर 10 ते 15 दिवसांनी स्ट्रेप्टोसायक्लिन 250 ppm कॉपर ऑक्सीक्लोराइड 0.25 ची फवारणी करावी. 13. तिसऱ्या फवारणीसाठी 0.5% बोर्डो मिश्रण फवारावे. चौथी फवारणी याचप्रमाणे करावी. 14. तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये 1 ग्रॅम झिंक सल्फेट 1 ग्रॅम बोरॉन प्रति पानायत मिसळून फवारणी करावी. 15. जर आपणास वाटत असेल की आपल्या बागेवरती कधीच तेल्या येऊ नये, तर त्यासाठी नवक्रांती ॲग्रो पंढरपूर यांचे तेल्यारामबाण जर त्या 15 दिवसांनी त्याची फवारणी करावी. त्याची फवारणी केल्यामुळे तुम्हाला तेल्याची समस्या कधीही जाणवणार नाही. 16. आवश्यकतेनुसार पुढील फवारणी करावी. अधिक माहितीसाठी नवक्रांती ॲग्रो पंढरपूर यांच्याशी संपर्क करा. मोबाईल नंबर 8975052294.